तर जळगावमधील पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते अजित पवारांसोबत आहेत असल्याची माहिती मिळते। ते सगळे नेते भाजपामध्ये येणार होते, पण अचानक तिकडे गेले असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। नाही, मी या संदर्भामध्ये कुठल्याही अजितांशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये। त्यामुळे असं चर्चा करण्यात काही प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे, त्याचा निर्णय आहे। माझं तेच मत आहे। अजित पवार मागच्या काळामध्ये हे सगळे जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते, त्यांनी नकार दिला, त्यामुळे मग आम्ही त्यांना घेतलं नाही। आणि साहजिक आहे, आम्ही मित्र पक्षात आहोत, त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत। म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे। आमचाही बीजेपीचा एक प्रोटोकॉल आहे, कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, त्यांचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे, आर्थिक व्यवहार काय आहेत हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतो। गिरीश भाऊ खूप ज्येष्ठ नेते आहेत। आमचे आमदार जे संग्राम थोपटेंना पराभूत करून निवडून आले शंकर मांडेकर यांच्या समोरील त्यावेळेला काँग्रेसचे ते होते संग्राम थोपटे, यांचा प्रवेश देखील भारतीय जनता पक्षाने घेतला। त्यामुळे आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे घेतो ते तीन बोटं आपल्याकडे पण असतात। त्यामुळे मी त्यांचं अत्यंत आदरपूर्वक विनम्रतापूर्वक गिरीश महाजनांना सांगतो की कुठेही नाराज व्हायची गरज नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं महायुतीमध्ये कुठेही प्रोटोकॉल तुटेल, कुठेही महायुतीचा धर्म तुटेल असं कृत्य होणार